आरोपी आणि स्टार डायमंड, महाराष्ट्र सेल्स अँड ट्रेनिंग मॅनेजर राजीव वर्गानीकर, डॉक्टर लीन शिवजी यांना अभिवादन करून आपण बोलायला. बऱ्याच दिवस माझी इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, कारण या महाराष्ट्राला ठरवायचं असेल तर एकत्र यायची गरज आहे. अलिबाग मधून आम्ही सुरुवात केली आणि आज आम्ही रायगडचा विकास, अलिबागचा विकास आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला घडवणार आहोत या शंकाच नाही. एकच आहे काही पर्याय नाही, कारण भरपूर लोक मध्ये येत आहेत. खूप लोकांनी काय काय आणलंय, काही सांगत असतात. आमच्याकडे या एवढे कमवा 3 महिन्यात कमवत यांच्याकडे काहीच नसतं, ते कुठेच गेलेले असतात. म्हणून दुसरीकडे किती दिवस हे खातो आपण. महाराष्ट्रातला माणूस आता जर बसत राहिला तर आपण कधीही पुढे येणार नाही. त्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म म्हणून डीएक्सएनच आहे. केवढे चांगले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, जगातला उत्कृष्ट प्रोडक्ट आपल्याकडे आणि आपल्याला कळत नाही. जगातला उत्कृष्ट प्लॅन आपल्याकडे, आपल्याला कळत नाही. लोकांकडे काय आहे, काहीच नाही, तरी धावतात मार्केटमध्ये, लोकांना मिळवत आहे, लोक फसतायत. हे असं जर चालू राहिलं तर आपण कधीही मोठे होणार नाही. या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला मला आरोग्य द्यायचं आणि ते देणारच. एकच माध्यमाचे याचे विचार आहे नाही सांगतात लोकांना आणि लोक करतात काय तेव्हा आम्ही आसक्ती है जहाँ नहीं करती. आता तुम्ही पाहिले सगळे सितारे, सगळे तारे, किती तारे आज अलिबाग धरण्यासाठी या सगळ्यांनी मला मदत केली. माझ्याबरोबर उभे राहिले महेंद्र पाटील आहेत, उदय बेडणेकर पीडी मध्ये, ठेवले आहेत, मोहिलकर आहेत, राज मोकळे आहेत, खूप लोक आहेत. सगळे तारे, डीके पाटील इथे आहेत, दिले साहेब आहेत. अख्या महाराष्ट्रातून लोक इथे जमलेले आहेत. केवळ एकच मी इथे येणार आहे म्हणून. सरडे आंबेडकर काय एवढे म्हातारे आहेत. एवढे तारे ज्याने घडवले असे हे महातारे आहेत. चांगलं बोलणार, तर काही वाईट बोलणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली, पण अजूनही लोक स्थिर नाही. किती लोकांकडे आरोग्य आहे हो, पण हे आरोग्य आपल्याला लोकांना द्यायचं आहे. आर्थिक आजादी का अभियान, भरपूर कंपन्यांनी बोर्ड लावले. आर्थिक आजादी का अभियान कोण थोडी देऊ शकला नाही. एकच मार्ग पाहिलं तुम्ही इथे आता की आजादी मिळाली, रतन पाटील सांगून गेले, लेखकर सांगून गेले. हे सत्य आहे, हे आम्ही देतो. डीएक्सएन मध्ये हे मिळतं म्हणून बोलतो, उगाच बोलत नाही. एक वर्षापूर्वी काय आलं होतं, माठ बीट काय ते पेन लावून आलं होतं माठ. कुठले वाटतात त्यांचे माठ, मला माहिती होतं हे जास्त दिवस चालणार हे असे लागले आहेत. काही लोकांना फसवत आहे. म्हणे होते आमचे 5,500 जॉईनिंग, आमची 10,000 जॉईनिंग, 1,000 रुपये तुम्हाला फायनल देणार. अरे काय फायनल देणार, तुम्ही कमाला आले, लोकांना लुटायला आले. आम्ही आरोग्य देतो, पहिल्या पैशाच्या गोष्टी करत नाही. आरोग्य देतो, नंतर सांगतो आरोग्य मिळाल्यानंतर आणि हा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि ते मला मिळेल. आतापर्यंत तुम्ही माझ्या बरोबर राहिला, त्यापुढे बरोबर राहतील. काय कमी पडलं तर बोला. एवढा मोठा कार्यक्रम सहज झाला का तो. आंबेडकरांनी कोल्हे मॅडमने काय मेहनत घेतली, पण हे
जो मेन वरद असताय तो बलवानी साहेबांचा. साहेब आपल्या पाठीचे काही मदत मागा. आतापर्यंत जेवढ्या मदती मागितल्या सर्व केल्या, यापुढेही करतील मला खात्री आहे. तुमच्याकडे यापेक्षा मोठा भव्य कार्यक्रम आपण इथे ठेवू शकतो हे मी तुम्हाला शब्द देतो. कसलीच अपेक्षा नाही साहेबांना, कसलीच नाही. त्यांचं म्हणणं एवढंच, फक्त टीव्ही वाढवा आणि मोठे व्हा. आपल्याकडे चाललंय, त्यांच्यासाठी नाही चाललंय. आणि हे फक्त रिएक्शन मध्ये होऊ शकतं, दुसरं कुठेही नाही. बाहेरचे लोक येतात, आग्र्यावरून येतात, जयपूरवरून येतात, दिल्लीवरून येतात, त्यांचे ऑफिस तिकडेच. त्यांना महाराष्ट्र मिळवायचा आहे, कब्जा करायचा महाराष्ट्रावर. पण ते कधीही शक्य नाही, कारण आम्ही आता पेटून उठलोय. मराठी माणूस पेटून उठलाय, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र आता तुम्हाला कधीही मिळणार नाही. इथे फक्त रिएक्शन राज्य करील. 5 वर्षापूर्वी जेव्हा रिएक्शन सुरुवात केली, डीकेबद्दल एकच सांगितलं होतं, या रायगडमध्ये कुठलीही कंपनी टिकून देणार नाही. आणि नाही, भरपूर कंपन्या आल्या, भरपूर कंपन्या गेल्या, पण कोणाची लाल शिजून दिलेली नाही. सर्वांच्या कच्च्या, गॅस पण महाग झाला. गव्हर्नमेंट कुठे पुढे बघा हो, किती लोकांना नोकऱ्या देणार, शक्य नाही. ते इलेक्शन मध्ये या, एवढे असाल तेवढे नोकरीला. हे काम गव्हर्नमेंट करू शकत नाही, ते आपण करू. या महाराष्ट्राचा उद्धार करण्यासाठी वाटचाल ते तुम्ही वाटेल मेहनत घेऊ, तुम्ही फक्त पाठीशी राहा. डॉक्टर लेनिन वयाची त्यांच्या आयुष्याची 10 वर्ष हे संशोधन करण्यासाठी घालवले. ती कधीही वाया जाऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि बलवानी साहेबांना म्हणतो, येत्या 3 महिन्यात अलिबागचा सेल डबल म्हणजे डबलच होईल. येत्या काही वर्षात महाराष्ट्राचा सुद्धा सेल डबल करू, यातही शंका नाही. आमचे सगळे तारे माझ्या बरोबर आहे, बरोबर चालायचं आहे. बरोबर आहोत. आज तुम्ही शेवटपर्यंत थांबला, घरी जाताना अतिशय व्यवस्थित जा, सांभाळून जा, कारण हा महाराष्ट्र घडवण्यासाठी मला तुमच्या प्रत्येकाची गरज आहे. आमचेच काही सहकारी जेव्हा मलेशियात जातात, जो आनंद आम्हाला होतो, तो आनंद आम्हाला हवा होता आणि तो आम्हाला मिळाला. तर रात्री अपरात्री आम्ही इकडे तिकडे धावतो, सगळे कष्ट करू. रात्री 12ला जेव्हा आम्ही घरी जातो, त्या थंडीत कुडकुडत आम्हाला काय आनंद वाटतो, आम्हाला काही त्रास नाही होतो. पण हे सगळं त्याच्यासाठी, तुमच्यासाठी, या महाराष्ट्र घडवण्यासाठी. यापुढे तुमच्या सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.